मिरज तालुक्यातील भोसेमध्ये भावानंच भावाच्या घरी चोरी केल्याचं उघड. 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. आम्ही पुणेकर संघटनेच्या शिवराज्य रथ यात्रेचं साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंकडून स्वागत. जपानच्या टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी रथ यात्रा. खेड तालुक्यातल्या चिंचबाई वाडीमध्ये दापोलीतल्या गोयल महाविद्यालयाकडून श्रमसंस्कार शिबिर. तर 820 झाडांची लागवड. वनराई बंधारा, शोषखड्डे तसंच परिसरात विद्यार्थ्यांकडून स्वच्छता. रत्नागिरी मिऱ्या नागपूर महामार्गाच्या उंचीमुळे गावाचे 2 भाग झाल्यामुळे गावकऱ्यांना त्रास. तर नाणीज बाजारपेठेतील बस थांब्याजवळच भुयारी मार्गाचा समावेश नसल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल सुरू. भुयारी मार्गाची आता मागणी. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील लिफ्ट अनेक वर्षांपासून बंद. लिफ्ट बंद असल्यामुळे दिव्यांग, आजारी आणि वयोवृद्धांचे हाल. लिफ्ट सुरू करण्याची मागणी. सेलूच्या केळझरमधील गणपती मंदिरात पौष चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी. तर चतुर्थीनिमित्त भजन कीर्तनासह 2 दिवस यात्रेचंही आयोजन. नळगंगा नदी पात्रातच थाटल्या वीटभट्ट्या. तर मलकापूरमधील धक्कादायक प्रकार. महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप. गडचिरोली देसाईगंज भागामध्ये पट्टेदार वाघाचा वावर. तर भागामध्ये शेतीची कामं सुरू. वाघ दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी. पालघरमध्ये गर्भवती मातांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. सरकारी रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन फक्त शोभेसाठीच. महिला रुग्णांचे यामुळे मोठे हाल.